स्टील फ्रेम अध्याय 2 मिडास टच विश्वास भाग 6 हा पहिलाच. पोलीस प्रमुख म्हणून काम करताना प्रत्येक दिवस नवीन असतो. नवनवीन आव्हाने अनुभवांनी खचून भरलेली असतो. रोजच्या समस्या न्याया कधी कोणी वाट तुडवावी लागते याचा थांग पत्ता नसतो. विश्वास लातूरला असतानाची गोष्ट. रात्रीचे 10 वाजलेले. लाडक्या कन्यात जान्हवीच्या पहिल्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. घर पाहुण्यांनी भरलेलं. थोडा एकांत मिळावा म्हणून विश्वासजवळच्या बाबुळ गावचं रेस्ट हाऊस गाठून पाठ टेकतो. तोच इन्फॉर्मेशन मिळते. एका वृद्धेचा खून. किमती ऐवज लंपास. स्वार कमरेला गन लावून ऐनवेळी बरोबर असलेला गनमॅन घेऊन घटनास्थळी हजर. तिथेच वास लागला. जंगलाच्या दिशेने चौघेजण तरुण पळत आहेत. एसपीची गाडी जंगलाच्या दिशेने निघाली. गाडी मळलेल्या रस्त्यांपर्यंतच चालणार होती. गाडी तिथेच लावली आणि पायी पळत पाठलाग करण्याचा विश्वासचा आवडता खेळ सुरू झाला. पुढे धावू लागली विश्वास एक्सप्रेस. मध्यरात्रीपर्यंत दोघे सोबती पळण्याच्या आणि उभे राहण्याच्याही स्थितीत नव्हते. विश्वास एकटा पळत होता. जंगलाच्या कुट्यांच्या मार्गातून एका आरोपीनं कोरड्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. इतर दोघं दिवसाच्या उगवतीला जेरबंद झाले होते. रात्रभरचं पळणं उरकून विश्वास सकाळी 10:30 वाजता ऑफिसमध्ये हजर होता. जिल्हाभर सनसनाटी. ऑफिसमध्ये पत्रकारांची गर्दी. पण विश्वासराव वेगळ्याच तंद्रीत होतं. वृद्धेचा खून झाला ते ठिकाण आणि जंगलातले तरुण आदिवासी आरोपी जेरबंद झाले ते ठिकाण यातलं अंतर 20 ते 22 किलोमीटरचं. ते चौघे आदिवासी तरुण जीवाच्या आकांताने एवढं अंतर रात्रीच्या अंधारात कापत होते. या सळसळत्या तरुणाईच्या ऊर्जेला जर विधायकतेची दिशा लागली तर ऑलिम्पिकमध्ये आपण पदकांची कमाई का करणार नाही? विश्वासच्या या भारवलेपणाने सगळे पत्रकारही भारावले होते. धावणं पळणं चालणं ही या विश्वास एक्सप्रेसची अविभाज्य अंग होता. विश्वासचं मूळ गाव कोकरू. दिवसाच्या मावळतीला गाव फेरफटका मारायला निघालेला विश्वास तंद्री लागली की रात्रभर शिकारीसाठी रानडोंगरातून भटकून यायचा. या त्याच्या भयानक आणि सहज स्वभावी सगळी. हा आजही वॉकिंगला निघाला की 12-14 किलोमीटरचा रस्ता पालथा घालून येतो. नगर, लातूर, नांदेड, औरंगाबाद, धुळे, पुणे या जिल्ह्यात काम करताना राजकीय मोर्चाचा व धार्मिक मिरवणुकांचा योग आला की परिसराचा भूगोल एसपी साहेब ऑफिसमध्ये बसून कधीच अभ्यासत नसत. यासाठी ठरलेली पद्धत म्हणजे रात्री एकट्यानं उठायचं व पायी 10-12 किलोमीटरचा रस्ता तुडवून सगळे खास खळगे पाठ करायचे. हा नेहमीचा परिपाठ. याचं रोजचं चालणं पळणं कधी चुकत नाही. वाचण्यातून, लिहिण्यातून, अभ्यासातून चांगले रिझल्ट आलेले आपण पाहतो, वाचतो. पण चालण्यातून रिझल्ट घेणारा मी पाहिलेला हा पहिला माणूस. अहमदनगरच्या दिल्ली गेटमधून बाहेर पडणारा प्रचंड जमाव. घोषणा दुमदुमत होत्या. जिंदाबाद जिंदाबाद. एसपी साहेब जिंदाबाद. नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच कसलीही गडबड, कोणताही दंगा न होता शांततेने मोहर्रमचा ताबूत विसर्जित करून परतणारा तो जमाव होता. कार्यकर्त्यांनी नेत्याच्या नावे दिलेल्या त्या घोषणा नव्हते. एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमातून दिलेल्या त्या विश्वासाच्या घोषणा होत्या. सहजस्फूर्त प्रेमाचं, विश्वासचं गमक ही तितकंच साहजिक. विश्वासची कामावरची निष्ठा तळमळी लोकांना दिसते, अपील होते. त्यामुळे त्याची काम करण्याची स्टाईल ही कुतूहलाचा विषय बनते. मग त्याचं वेषांतर करून व्हाईट कॉलर्ड गुन्हेगारांनी चालवलेल्या वेश्यागृहावर छापा टाकणं असो किंवा हिप्पी बनून चालवलेल्या रेव पार्टीत सामील होऊन सर्वांना ताब्यात घेणं असो. विश्वास पुण्यात असताना मी एकदा मुंबईहून त्याच्याकडे येत होतो. म्हणाला, 2:30 वाजता ये आणि फोन कर. 3 वाजता एक रेड आहे, एकत्र जाऊया. मी म्हणालो, सकाळी लवकर येतोय, 2:30 पर्यंत काय करू? त्यावर म्हणाला, मी दुपारची 2:30 नव्हे, रात्रीची 2:30 बद्दल बोलतोय. या माणसाला फोन करायला देखील मला भीती वाटते. पोस्ट मिळाली की पदाचा तेज येतं, रुबाब वाढतो, माणूस उभा आडवा वाढतो. असं सार्वत्रिक अनुभव. पण विश्वासरावांची दैनंदिनी आणि प्रकृती मात्र याला अपवाद आहे. पोस्ट मिळाल्याचं सुख लाभल्यानंतरही बारीक होताना मी पाहिलेला माणूस हा पहिला विश्वासच. प्रकृती एकदम मेंटेन्ड. प्रवरानगरला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं येणं झालं. सहज नजर पडली विश्वास एक्सप्रेसवर. एसपीच्या ड्रेस कोड मधला तरुण अधिकारी एकदम मेंटेन्ड, सतेज, चपळ. ते सहज स्फूर्तीपणे उद्गारले, हॅलो यंग ऑफिसर, विच बॅच